सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. मी सातत्याने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नियमबाह्य प्रस्तावित चालू प्रकल्पाविषयी बोलत असतो, ज्यांचं विधानसभा पूर्व निवडणुकापूर्व माजी मुख्यमंत्री ठाण्यातील विविध बहुउद्देशीय प्रकल्पांसाठी महाराष्ट्र शासन निधी मंजूर केला, परंतु सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जे काही विशेष प्रकल्पाअंतर्गत निधी जो महाराष्ट्र शासनाकडून भरघोस यायचा मागील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आला, त्याचं कुठेही स्ट्रक्चरल लेखाजोखा नाही आहे, त्याचं कुठेही तांत्रिक परीक्षण नाही, त्याचं कुठलेही लेखापरीक्षण आक्षेप ऑडिटिंग नाही आहे. 350 कोटीचं का 3,500 कोटीचं ऑडिटिंग नाही आहे. आणि मागील 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जे विशेष शासन निधी अंतर्गत प्रकल्प प्रस्ताव महासभा प्रशासकीय ठराव झाले, त्या सर्वांचं लेखाजोखा होणं महासभेमध्ये होणे गरजेचं आहे, तर ते केलं जात नाही. आत्ता 3 महासभा झालेल्या आहेत. पहिली महासभा महापौर नियुक्ती, दुसरी महासभा जी होती ती अजित पवार साहेबांसाठी दुःख व्यक्त श्रद्धांजलीपर होती, आणि जी खंडित महासभा जी काल झाली त्याचे मूळ मुद्दे 15 प्रश्नांबाबत होते, तात्काळ मंजुरी दिली. आणि लक्षवेधी जे काय नगरसेवकांच्या होत्या, ज्याने जो काय आर्थिक ताळेबंद लेखाजोखा आणि 3 वर्षाच्या कालावधीतील मागितला होता, लेखापरीक्षणाचा ऑडिटचा आक्षेप आणि विविध प्रशासकीय ठराव प्रशासकीय काळात झालेली त्याचा लेखाजोखा मागितला होता, तो महासभेमध्ये मांडणं गरजेचं असताना महापौरांनी महासभा खंडित केली. तर हा केवळ कुठे लोकशाही प्रणालीमध्ये नियमाच्या तंत्राचा अभाव असल्यामुळे, त्यामुळे हा झाला लोकप्रतिनिधींचा विषय. परंतु एक प्रशासकीय माजी अधिकारी आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन या दृष्टिकोनात मी कामगारांचा विचार करतो, कामगारांच्या पोटाचा विचार करतो, कामगार जे 24/7 काम करतात त्यांच्या मेहनतीचा विचार करतो, त्यांचं मूल्य त्यांना वेळेत मिळालं पाहिजे, ते गेली 5 वर्ष मिळत नाही आहे. थकीत प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, 7वा वेतन फरक जो 1 वर्षामध्ये अभिजित बांगर साहेबांनी 2021मध्ये जाहीर केला होता, आज 5 वर्ष झाली तरी तो थकीत वेतन, थकीत भत्ते मिळत नाहीत. 10, 20, 30चे भत्ते मिळत नाहीत. म्हणून मी 20 तारखेला महासभा दिवशी अर्धनग्न आंदोलनाचं घेऊन बसलो होतो. महासभांना इशारा होता, आणि महापौरांनी आणि उपमहापौरांनी माननीय आयुक्तांना युनियनच्या पत्रावरती पत्र तत्काळ कारवाई करण्याचे आदेश सूचना दिलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा कामगारांची थकीत देणीबाबत निर्देश आहेत, पण ती लवकर दिली जात नाहीत. महानगरपालिका 10, 20, 30च्या बाबत प्रशासन बोलतं की महानगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, आणि खरोखर महानगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे तर महानगरपालिकेने भरती करावी. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षण अभियानाअंतर्गत उच्च सुशिक्षित बेरोजगार लोकांना काही विशेष सेवा सुविधा ट्रेनिंग दिल्या गेल्या. तांत्रिकदृष्ट्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी भरती करून ट्रेनिंग दिल्या गेल्या. ते मुलं शिकल्यानंतर, ट्रेनिंग घेतल्यानंतर कुठे आहेत? त्यांना महानगरपालिकेच्या सेवेत घ्या. लोकांना रोजगार हवा आहे, काम हवं आहे, पोटाला व्यवसाय हवा आहे, आणि आज महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, स्वतः प्रशासन म्हणते. मग अशा लोकांना कॉन्ट्रॅक्टवरती भरती करायची आण द्या. घनकचरा निवेदन ठेकेदारी पद्धत जी वर्षानुवर्ष मला वाटतं 2005पासून का 95पासून चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिका घनकचऱ्यामध्ये असंख्य कोट्यावधी रुपयाने लुटली जाते. वर्षाखातर नाले सफाई हो, गटर सफाई हो, रस्ते सफाई हो, विविध साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट लावो, खत कारखाना असो, अनेक वर्षाला नवीन खत कारखान्याची प्रकल्पाचा प्रस्तावित आणला जातो, तो टेम्पररी आणला जातो, टेम्पररी खर्च होतो, नंतर तो बंद होतो. करोडो रुपये महानगरपालिकेच्या कराचे पैसे जातात.
म्हणून मी महानगरपालिकेला विनंती केली आहे की ठेकेदारी पद्धती आहे, घनकचरा ठेकेदारी पद्धत बंद करा. आणि या घनकचरा ठेकेदारी पद्धत जे ठेकेदारी पद्धतीवर कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी वर्ग काम करतो आहे त्यांना सेवेत अंतर्भूत करून कॉन्ट्रॅक्टवरती नेमणूक करा आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं जे काही त्यांना देय आहे शासन जे अनुसार ते त्यांना लागू करा. ठेकेदार पद्धतीमध्ये त्यांना ते पूर्ण वेतन मिळत नाही. जो 18,000च त्यांना मिळतो, जो 18,000 का 25,000 का 26,000 का 28,000 आहे, जो 28,000 आहे त्यांना कापून 10,000 18,000 मिळतो. त्यातूनही फंड कापला जातो. म्हणजे 10,000 विविध ठेकेदारांच्या खिच्यात जातात, कंपन्यांच्या खिच्यात जातात. जो मागील मार्च विधानसभेमध्ये हा प्रश्न आला होता, ठेकेदार घनकचराचे कसे कर्मचाऱ्यांचं वेतन लुबाडत आहेत. 10,000 रुपये 28,000मधून 10,000 कंपनीला जातो आणि 18,000मधून त्यांचं फंड वगैरे वजा जातात, त्यांना 15,000 मिळतं. त्यामुळे सफाई कामगार कॉन्ट्रॅक्टरचं काय करणार? त्यांना अनेक सुविधा आहेत, विम्याच्या आहेत, संरक्षणाच्या आहेत, आरोग्याबाबत काम करताना त्यांना कपडे आहेत, हँडग्लोव्ज आहेत, मौजे आहेत, बुटं आहेत, चपला आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. धुलाई भत्ता आहे, धुणी भत्ता आहे, सर्व भत्ते लागू सफाई कर्मचाऱ्यांना होतात. जे पूर्वी महानगरपालिका स्वतःहून कर्मचाऱ्यांना कपडे द्यायचे आणि त्यांना धुलाई भत्ताही द्यायचा, ओव्हरटाईम द्यायचं. जर जास्त कर्मचारी काम केलं ओव्हरटाईम द्यायचं, तो आता ओव्हरटाईम भत्ताही बंद आहे. असे विविध प्रश्न ठाणे महानगरपालिकेच्या सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांचे आहेत आणि अधिकाऱ्यांचे आहेत आणि विविध नियमबाह्य भरती आणि चार्जेसबाबत आहेत. जे चार्जेस महाराष्ट्र शासनाने दिलेले नाहीत, पण महानगरपालिका बोलते महाराष्ट्र शासनानेच दिलेले आहे. मग महाराष्ट्र शासनाला विचारणा करण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो डिसेंबरमध्ये. तेव्हा त्यांनी ते पत्र पाहिलं. साहेब तुमचे पत्र आलेले आहेत, आम्ही पाहिले, पण हे कार्यभार चार्जेस आम्ही दिलेले नाहीत, महानगरपालिकेने दिलेत असं स्पष्टीकरण मला दिलं. मग महानगरपालिकेला विनंती आहे, जर शासनाने दिलेली नाही, महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही, त्यामुळे ते मला पत्र देऊ शकले नाही. त्यामुळे महानगरपालिकेने याचा मुख्यतः गंभीरतेने विचार करावा आणि तात्काळ हे नियमबाह्य प्रभारी कार्यभार जे आहेत, उपायुक्त दिलेले आहेत, SRA प्रमुख दिलेले आहेत, जे 4 प्रभारी चार्जेस दिलेले आहेत, अतिरिक्त आयुक्तांना एक CEO दिलेला आहे SRA, हे तात्काळ रद्द करा. मागील 2014मध्ये अनुसूचित जाती जमाती वर्गाच्या पदोन्नतीच्या भ्रष्टाचाराचा कथित भ्रष्टाचार आयोगाकडून आलेला आहे नोटीस, त्याचा अहवाल अजूनपर्यंत पोहोचत नाही, तो उघड करा. आयोगाला पाठवा. आत्ता आयोगाचे अध्यक्ष आनंदराज अडसूळ यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवलेले की रवींद्र शिंदेने 10 वर्ष पदोन्नतीमधला अन्याय झाला. जर अन्याय झाला नसता आणि मला आदेश देऊनही मला पदोन्नती, जर आयोगाने आदेश देऊनही पदोन्नती दिली गेली नाही, त्याकडे पत्र लपून ठेवलं, दुर्लक्ष केलं, निष्काळजीपणा केला, त्यामुळे या सर्व कारणीभूत प्रशासन जबाबदार आहे. आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे हेच माझं म्हणणं आहे की जो 10 वर्ष माझ्या पदोन्नतीचा अन्याय झाले, 4 पदोन्नत्या गेले, त्याचे पूर्ण भत्ते मला लागू व्हावेत सेवेमध्ये, त्यामुळे मला तो पेन्शनमध्ये वाढ होईल. म्हणून हा माझा सातत्याने पाठपुरावा आहे, तो प्रशासनाने गंभीरतेने दखल घ्यावी ही तुम्हाला विनंती आहे. आणि आज विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये मी आता प्रश्न दिलेले आहेत, विविध प्रश्न दिलेत, सफाई कामगारांचे दिलेत, सफाई कामगारांच्या 15 वर्ष रखडलेल्या घरांचं दिलेलं आहे, इमारती तोडल्यात धोकादायक नसेल त्याचे प्रश्न दिलेले आहेत. हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं पत्र, घनकचरा पद्धतीबद्दल प्रश्न दिलेले आहेत. अशा प्रकारे नियमबाह्य भ्रष्टाचार चालतो. पण महानगरपालिकेमध्ये 1 रुपया नसताना जे प्रकल्प चालू आहेत त्यांना तात्काळ स्थगिती आदेश द्यावे आणि बंद करावे, कारण महानगरपालिकेकडे निधी नाही. एवढंच मला सांगणं. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र, जय हिंद, भारत.